आपण सर्वजण खास करून सगळे विद्यार्थी ज्या कार्यक्रमासाठी यशवंतांचं मनोगत ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करतो त्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. मी सर्वप्रथम ऑल इंडिया रँक 16 असलेले श्रीकृष्णनाथ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना मी मंचावर निमंत्रित करतो मनोगत व्यक्त करण्यासाठी. नमस्कार. प्रथमतः मी युनिक अकॅडमीचे आभार मानतो की एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला तुम्हाला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. माननीय व्यासपीठ, इथे जमलेले सर्व विद्यार्थिनीजन आणि पालकवर्ग, हा रिझल्ट आला 10 तारखेला 4 वाजता. तेव्हा झोपेत होतो मी. रिझल्ट आला तेव्हा एका सिनियरने कॉल केला मला आणि म्हटलं, अरे काय केलं तू, हे काय केलं? मला म्हटलं, काय झालं सर, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा अरे तू फोडलं तर मग कळालं मला रिझल्ट एक्सपेक्टेड होताच. म्हटलं, सर रिझल्ट आला का? हो म्हणे. तरी त्यांनी 1 मिनिट ते ह्याच्यातच होते की एवढं कसं तू हे काढला, रँक काढला. म्हटलं, सर रँक सांगा. थोड्या वेळानंतर त्यांनी रँक सांगितलं. अर्थात विश्वास बसला, कारण ते 2दा चेक करून मला सांगतील माहीत होतं, त्यामुळं मी चेक नाही केला. तर तो पूर्ण दिवस रिझल्ट मी चेक केलाच नाही, कारण सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा आल्या आणि त्यानंतर अकॅडमीज इकडे तिकडे मित्रांच्या शुभेच्छा आल्या त्यावरच. पण नंतर दुसऱ्या दिवशी म्हटलं, अरे ॲटलिस्ट लिस्ट तरी उघडून बघूया, एकदा रोल नंबर असतो काही असतो तर कन्फर्म करून बघूया. पण नाव श्रीकृष्णनाथ असं असल्यामुळं दुसरा व्यक्ती असणं थोडंसं साहजिक नव्हतं. आणि बरेचसे न्यूज चॅनल असा प्रॉब्लेम आला की कृष्णा सर्वजण ओळखतं, तर कुठे श्रीकृष्णनाथ नव्हतं. तर सेकंड म्हणजे माझं नाव लिस्टमध्ये नव्हतंच, म्हणजे आपल्या मराठी यामध्ये. आणि जेव्हा लाईव्ह मुलाखत यायला लागली तेव्हा होतं की श्रीकृष्णनाथ पांचाळ राज्यात दुसरा, आणि जी लिस्ट ती डिस्प्ले करत होते त्यामध्ये नाव नव्हतं. तर असे बरेच आठवणी म्हणजे या रिझल्टसोबत आल्या. रिझल्ट हा प्रवास तर खूप आव्हानात्मक होता, मजेशीर होता, बराचसा शिकण्यासारखा होता. एक व्यक्तिमत्व म्हणून किंवा एक आपण स्वतःचं एक पर्सनॅलिटी म्हणून जे मी बदल जाणवले स्वतःमध्ये ते खरंच मला आवडले. या प्रोसेस जी आवडली तेवढी, तसंच रिझल्ट पण जेवढा रिझल्ट आवडला तेवढीच ही प्रोसेस पण आवडली मला. 2013मध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं ग्रँड वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे हॉस्पिटल मुंबई येथून. त्यानंतर 2013मध्येच एक अटेम्प्ट दिला होता, मेमध्ये अटेम्प्ट असायचं 2013चा. तर त्यामध्ये प्रीच नाही क्लिअर झालं, कारण ग्रॅज्युएशन आणि इंटर्नशिप हे चालू होतं. मग 14चा अटेम्प्ट दिला, पण मध्ये जॉब पण करायला लागला. जे जे हॉस्पिटलमध्येच कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर म्हणून 6 महिने जॉब केला. आणि 2014चा अटेम्प्ट मेन्ससाठी पुन्हा थोडासा ब्रेक घेऊन पुन्हा मेन्स दिले. पण लिखाणातल्या ज्या चुकी आहेत, इंटरव्ह्यूच्या चुकी आहेत, तर प्रत्येक ठिकाणी थोडासा बिलो ॲव्हरेज मार्क आला. त्यामुळे 19 मार्क्सनी फायनल लिस्टमध्ये नाही राहिलो शकलो. त्यानंतरही परत जॉब करायला लागला. सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग, डिस्ट्रिक्ट रायगड, इथे परत 6 महिने जॉब केला. आणि 2015चा अटेम्प्ट पुन्हा पुण्यामध्ये परत मेन्ससाठी सेम ब्रेक घेतला थोडासा, 4-5 मंथ्सचा. आणि मग 2014मध्ये ज्या चुका केल्या होत्या तर त्या एकही चूक परत होणार नाही ह्याच्याकडे परत लक्ष दिलं. मुख्यतः मेन्स जी एक्झाम म्हणतो आपण, त्यामध्ये बरंच मला वाटतं की इम्प्रूव्हमेंटला जास्ती स्कोप असतो आपल्या महाराष्ट्रीयन पर्टिक्युलरली स्टुडंट्समध्ये. कारण प्री बरेच जण निघता, जेवढे अपियर होतात त्यापैकी प्रीचं आपला सक्सेस रेट चांगला असतो. इंटरव्ह्यूमध्ये पण बऱ्यापैकी चांगले मार्क असतात. आणि फायनल लिस्टमध्ये पण आपण बघतो 100हून अधिक यावरती विद्यार्थी आहेत. पण पहिल्या 100मध्ये जो आकडा आहे तर तो थोडासा कमी वाटतो, मलाही वाटतो आणि बरेच जे सिनियर आहेत त्यांनाही वाटतं. आता महेश भागवत सर आहेत इथे, इंटरव्ह्यूसाठी त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं. तर हे जे सिनियर ब्युरोक्रॅट्स आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी जे आहेत, तर मला वाटतं यांच्यावरती आणि नक्कीच मुख्य परीक्षेमध्ये कसा आपला स्कोअर इम्प्रूव्ह होईल यासाठी पुण्यामध्ये जास्ती सराव आता वाढणं आवश्यक आहे. नक्कीच क्लासेसमध्ये बऱ्यापैकी मार्गदर्शन मिळतं.
पण दिल्ली आणि इथे जे मुख्य परीक्षेचं जे जास्ती तयारी करून घेतात त्याला आपण मॅच करायला हवं असं मला वाटतं. कारण मुख्य परीक्षेतला स्कोअर जो आहे त्यावरून फायनल रँकिंग पण बऱ्याच प्रमाणामध्ये तुमची डिसाईड होते. तर या प्रवासामध्ये जास्ती मला जसं म्हटलं मुख्य परीक्षा ही जास्ती आव्हानात्मक वाटली. 2014मध्ये प्री आणि इंटरव्ह्यू इथे जास्ती प्रॉब्लेम नाही आला. मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये पण कमी होते थोडेसे. पण 2015मध्ये मी हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं की मुख्य परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोअर कसा करता येईल. त्यामुळे जनरल स्टडीज हा फोकस होता आणि मेडिकल सायन्स हा वैकल्पिक विषय ठेवला होता. कारण मध्ये जॉब करायचं होतं, जॉबचा एक्सपिरियन्स असायचा. प्लस त्या व्यतिरिक्त दुसरं ऑप्शन घेणं आणि त्याची नव्याने तयारी करणं थोडंसं कठीण वाटायला लागलं. ग्रॅज्युएशनमध्ये व्यवस्थित मार्क्स होते त्यामुळे मेडिकल सायन्सची कधी भीती नाही वाटली. सिलेबस मोठा असायचा त्यामुळे जनरल स्टडीजला वेळ मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट जायचं. पण वेळेनुसार 2015मध्ये खूप वेगळी स्ट्रॅटेजी बनवली मेन्ससाठी की किती प्लॅनिंगमध्ये. म्हणजे आपला ऑगस्टमध्ये झाली होती 23 ऑगस्ट आणि आय गेस 20 डिसेंबरच्या जवळपास मेन्स एक संपली होती. तर एक 3 and 3.5 मंथचा एक ड्युरेशन असतो. तर त्यामध्ये पेपर 1, 2, 3, 4 GSचे आणि SA आणि वैकल्पिक विषय मेडिकल सायन्स. तर याचं कसं नियोजन करायचं याकडे भर दिला. मग कुठे मॅक्झिमम वेळ वाचवता येईल प्री आणि मेन्स यामध्ये थोडंसं लक्ष दिलं. आणि इंटरव्ह्यूमध्ये पुण्यामध्ये मागच्या वर्षी मॉक कमी दिले होते तर यावर्षी मॉक दिले तर मॉकचाही फायदा झाला. इंटरव्ह्यूमध्ये 185 आले आणि लेखीमध्ये 789. त्यातल्या त्यात समाधानकारक वाटतं की जी GSसाठी जनरल स्टडीजसाठी जी स्ट्रॅटेजी ठेवली होती तर त्यामध्ये बराचसा फायदा झाला. कारण 2014मध्ये 310 होते मला. यावर्षी थोडीशी स्कोरिंग कमी आहे ओव्हरऑल आपण रँक वाईज जर बघितलं तर 2015मध्ये 396 आले. तर 396 जी 86 मार्क्सची जी ॲडिशन होती ती तर बाकी सगळीकडे ॲडिशन झालेली आहे. प्रत्येक पेपरमध्ये एसएमध्ये इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक ठिकाणी जेव्हा जास्ती मार्क आले तेव्हा हा 16 रँक मिळू शकला. मेडिकल सायन्समध्ये पण इम्प्रूव्हमेंट. पण जी 86 मार्क्सची जनरल स्टडीची जी इम्प्रूव्हमेंट होती तर मला वाटतं ते जास्त ते निर्णायक ठरलं या रँकसाठी जे आहे ते निर्णायक तो भाग होता. त्यानंतर थोडंसं बॅकग्राऊंडबद्दल आणखी सांगेल की निमशहरी भागातून आहे, पर्टिक्युलरली ग्रामीण भागातून किंवा निमशहरी असं म्हणता येईल. कारण उदगीर हा तालुका प्लेस लातूर जिल्ह्यामध्ये तिथून आहे मी. तिथे प्राथमिक शिक्षण लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीर इथूनच झालं होतं. तर वडील प्राथमिक शिक्षक होते, आता निवृत्त झालेले आहेत. तर वडिलांचा खूप सारा लहानपणापासून सपोर्ट होता. पण मेडिकल झाल्यानंतर इकडे वळणं त्याबद्दल थोडंसं त्यांना शंका होती की UPSC थोडी कठीण एक्झाम असते, तू जाशील तिकडे अडकून बसशील, थोडंसं पॅशनेट होऊन जाशील UPSCबद्दल, त्यापेक्षा PG किंवा थोडंसं सेफ करिअर चूज करतो का. पण नंतर मी सांगितलं की ठाम थोडासा निर्णय मला इकडे वळायचा आहे. त्यानंतर पूर्णपणे सपोर्ट होता. तर त्यानंतर हे लातूर आणि उदगीरचं जे पॅटर्न वगैरे म्हणतो आपण तर ते मेडिकल इंजिनिअरिंग याकडे जास्त त्यांचा कल असतो. पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली बघायला गेलं तर MPSC वगैरे याकडे जास्ती फोकस असतो विद्यार्थ्यांचा. UPSCबद्दल पण बऱ्याच जणांना आवड असते पण गैरसमज आणि शंका ज्या असतात तर त्या जास्ती असतात. म्हणजे होईल का नाही याकडे जास्त लक्ष असतं, आपल्या मेहनतीकडे कमी लक्ष असतं. आपल्या उणिवा शोधून त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यापेक्षा दिल्लीमध्ये हे आहे, दिल्लीमध्ये राजेंद्र नगर आहे, मुखर्जी नगर आहे, तिथे एवढे असतं. पूर्ण ती जी कॉलनी आहे तर पूर्ण या रोडपासून त्या रोडपर्यंत बुक्स असतात. एकेका क्लासला 4000 स्टुडंट असतं, असं तसं. म्हणजे बरेचसे असे आहेत की त्यांच्यासोबत कॉम्पीट कसं करणार असा बराचसा प्रश्न असतो. तर मला वाटतं यासाठी UPSCचं जे स्वरूप आहे तर ते लेवल प्लेईंग फील्ड देतं बऱ्याच जणांना. ग्रामीण भागातून असतील, शहरी भागातून असतील किंवा दिल्लीमधूनही असतील. नक्कीच काहीतरी ॲडव्हान्टेज मिळतं की जे ग्रूमिंग इन वगैरे असतं त्याचा ॲडव्हान्टेज मिळतं. पण दिल्लीमधूनच प्रिपरेशन करावं मला वाटतं यामध्ये जास्ती तथ्य नाही आहे. नक्कीच स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट लेखी परीक्षेमध्ये मी म्हणेल की पुण्यामध्ये आपल्याला जास्त करायला लागेल. पण दिल्लीला जाणं आवश्यकच आहे असं मला काही वाटत नाही. त्यानंतर वैकल्पिक विषयाचा बऱ्याच जणांना संभ्रम असतो की ग्रॅज्युएशनचा घ्यायचा की वेगळा घ्यायचा. तर मला वाटतं की ग्रॅज्युएशनचा विषय घेतला जर अगोदर डिसिजन झालं असेल आपलं, कोणतंही ग्रॅज्युएशन असेल, इंजिनिअरिंगच्या मुलांना पर्टिक्युलरली प्रॉब्लेम येतो. टेम्परामेंट लूज न होणं
आणि किती बॅलन्स पर्सनॅलिटी, कधी जास्त तुमचं ओपिनियन काही डिफर होत असेल किंवा मेन्समध्ये आन्सर रायटिंग पण असेल, तर बॅलन्स पर्सनॅलिटी तुम्ही स्वतः एक डेव्हलप केली तर ते तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये पण रिफ्लेक्ट होतं. म्हणजे हा वाचून लिहिला आहे असा प्रश्न नसतो. UPSCचं आव्हानात्मक स्वरूप हे बदलतं आहे. त्यामध्ये जनरल स्टडीजमध्ये पर्टिक्युलरली खूप सारे बदल होत आहेत, एसेमध्ये, निबंधामध्ये पण. त्याच्या डिटेलमध्ये आता जात नाही कारण प्रोग्राम स्वरूप थोडंसं वेगळं आहे. तर नंतर जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा थोडंसं डिटेल मार्गदर्शन त्याबद्दल करेल की काय वाटलं मला आणि काय जे युक्त केल्या तर कोणत्या युजफुल राहिल्या. तरी पण आणखी 2015मध्ये नक्कीच काही चुका झालेल्या आहेत, पण आता त्याची दुरुस्ती करण्यासाठी वाव नाही आहे किंवा गरज नाही आहे असं म्हणेल. तर नक्कीच पुन्हा इंटरॅक्शन करायला आवडेल तुमच्यासोबत. काही शंका वगैरे असतील तर नक्कीच कधी घेऊन आलात तर मी असेल त्यासाठी. त्यातल्या त्यात मी सांगेल की आता जे यशस्वी विद्यार्थी आहेत तर एक इनिशिएटिव्ह सांगतो. महेश भागवत सर यांनी एक COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे काय केलं होतं की जे इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं आहेत आणि ज्यांना या प्रशासकीय सेवेमध्ये यायची इच्छा आहे तर तिथे एक सिव्हिल सर्व्हिसेस ग्रुप फॉर्म केला की 2nd, 3rd इयरचे जे स्टुडंट आहेत तर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस ग्रुप फॉर्म केला. आता रिझल्ट आला तर त्यांचा मला लगेच त्याच दिवशी मेसेज आला की आमच्या कॉलेज COEPमध्ये या. म्हणजे एक ग्रुप असण्याचं किंवा आउटरीच कसं एक मेकॅनिझम आपण तयार करतो हे महत्त्वाचं असतं. जर ग्रामीण भागातून असतील किंवा कोणत्या कॉलेजमधून असतील, पर्टिक्युलर फॅटर्निटीमधून असतील, म्हणजे ॲग्रिकल्चरल बॅकग्राऊंड घ्या आता, तर ॲग्रिकल्चरलमधून जे सक्सेस मिळलं आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असेल, तर असा एक कंटिन्युअम आपण जे म्हणतो सक्सेसचा, तो कंटिन्युअम पण मेंटेन करणं गरजेचं आहे. यावेळेस जर महाराष्ट्रातून पहिल्या 100मध्ये 4 असतील तर पुढच्या वेळेस नक्कीच 6 असायला हवेत, 8 असायला हवेत. तर हा कंटिन्युअम मेंटेन करणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी जर ग्रामीण भागातील असतील तर त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याकडे कसं वळवता येईल याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. त्याचप्रमाणे बाकीचे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना पर्टिक्युलरली हाच संदेश देईल मी की न्यूनगंड बाळगू नका. मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, इंग्लिशमधली फ्लुएन्सी बऱ्याच जणांना काही शंका असतात, इंटरव्ह्यू मुलाखतीबद्दल बऱ्याचशा शंका असतात, लेखीबद्दल असतात, क्लासेस लावावे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस वगैरे अशा बऱ्याचशा शंका असतात. तर हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना कळकळीची विनंती करेल आणि मी पण तसाच प्रयत्न करत आहे की उदगीरमधील भागातील जे काही विद्यार्थी असतील त्यांना त्यांचे काही जे प्रश्न आहेत तर त्यांना जाऊन ॲड्रेस करणं वगैरे. तसं बऱ्याच जणांचा आज आशेतून मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल त्यामुळे मी 2 शब्द इथे माझे थांबवतो. धन्यवाद करत.